त्या तू इसवरा, जात्या तू इसवरा, कुण्या डोंगराचा ऋषी, कुण्या डोंगराचा ऋषी, माझं हृदय उकललं तुझ्यापाशी. माझं जे अंतःकरण आहे, माझ्या ज्या व्यथा आहेत, माझ्या ज्या बळबळत्या जखमा आहेत, माझे जे काही अंतरंगातली दुःख आहेत, ही सगळे मी कुठं व्यक्त करते? तर जात्याजवळ व्यक्त करते. तू अगदी ऋषीसारखा आहेस बरं का, मला आशीर्वाद देतो, माझं सगळं म्हणणं ऐकून घेतो, म्हणून तेवढं जात्याला मान त्या माईने दिलेला आहे. लोकसाहित्यातली आई ही अजराला माय ग माय, माय म्हणताना तोंड पडलं या गोड, दारी अंजिराचं झाड. आई कशी आहे हो, अंजिरासारखी गोड गोड आहे बघा. म्हणजे आईची आपण बरोबरीच करू शकत नाही. धन भर बाई गोत, माळावरलं चगळ, माय माझ्या माऊलीचं, तिचं अंतःकरण वेगळं. आईच्या अंतःकरणाची कुणाला बरोबरी आहे का? अजिबात बरोबरी नाहीये. आई नेहमी आपल्या बाळाला म्हणते, अरे बेटा तू की नाही जरा विनम्र व्हायला शिक, जरा लहान व्हायला शिक. कारण काय माहितीये का, ज्याला फार उंच शिखर गाठायचंय त्यांनी जीवनामध्ये विनम्र व्हावं लागतं. एकदा एका ग्रामीण स्त्रीला, किती हुशार असतात ग्रामीण भागातल्या बायका तुम्हाला मी सांगते, त्यांच्या साहित्य तर उपजत आहे. फूल फुलतं, पाणी वाहतं, निरव शांत जलाशय चांदणं दिसतं. यात इतकी सहजता आहे, इतकी सहजता लोकगीतामध्ये आहे, लोकसाहित्यात आहे आणि जात्यावरच्या ओवीमध्ये आहे. तेव्हा एका ग्रामीण स्त्रीला एकदा प्रश्न विचारला की काय हो माय, कशासाठी डोकं पायावर ठेवायचं, का नमस्कार करायचं पायाला, बुद्धी तर डोक्यात आहे. तेव्हा ते म्हणली लय शहाणा आहेस, बुद्धी डोक्यात आहे ना, मग लय शहाणा आहेस, तुला काय कळतं ते कळलं म्हणली. तिने इतकं सुंदर उत्तर दिलं की डोक्यात निर्माण झालेल्या कल्पना, डोक्यात निर्माण झालेल्या भावना, डोक्यात निर्माण झालेली मूल्य, डोक्यात निर्माण झालेली तत्व ही ज्या वेळेला सबंध शरीरभर भिनून पायापर्यंत येतात तेव्हा पावलं ही आदर्श आचरणाची चिन्ह असतात. थोड्या मोठ्यांच्या पायामध्ये तपस्येने आलेली जी बुद्धी असते ती तुमच्या आमच्या डोक्यामध्ये नाहीये, म्हणून नमस्कार पायाला करायचा. तेवढं सुंदर उत्तर आहे. आणि हे उत्तर ग्रामीण भागातल्या एका स्त्रीने दिले. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप डिग्र्या घेतल्या म्हणजे आपण शहाणे किंवा आपण फार मोठे आहोत. एक माझ्या कॉलेजमध्ये विद्यार्थी होता, तो शिकून पुढे इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यानंतर आई म्हणाली तुझं आपण लग्न करूया. तो म्हणाला हे बघ आई, तू काही शिकलेली नाहीयेस. ज्या आईने आपलं सगळं आयुष्य मुलाला समर्पित केलं, खुरपून मुलाचं शिक्षण केलं शेतामध्ये, ती काय म्हणते, लेकाच्या माईला नका म्हणू भिकारीनं, उद्या होईल मोती पोळ्याची व्यापारीनं. आई केवढं स्वप्न पाहते हो की उद्या मोती पोळे विकणारी एक मी व्यापारीण होईल, इतकं माझा मान वाढेल. आई बाळासाठी जमिनीवर आभाळ अंतरते. बाळांनी पाखरासारखं गुणगुणावं असं तिला वाटतं, पण आभाळाला सुनं सुनं वाटू नये म्हणून शेवटपर्यंत गुणगुणायचं असतं. हे पाखरं विसरून जातात. तेव्हा तो मुलगा म्हणाला आई तू काही लग्न ठरवायला येऊ नको. आई म्हणाली का? अगं तुला कुठं डिग्री आहे ठकार मॅडम सारखी, गाढवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं असलं गाढव गाढव असतं. माहितीने भरलेली डोकी खांद्यावर वागवणं म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणाचा अर्थ आचरण, शिक्षणाचा अर्थ मानसिक प्रवृत्तीचं उन्नयन, शिक्षणाचा अर्थ सहज प्रवृत्तीचं उदात्तीकरण, शिक्षणाचा अर्थ संस्कार, शिक्षणाचा अर्थ वळण, शिक्षणाचा अर्थ संयम, शिक्षणाचा अर्थ जास्तीत जास्त समजावून घेण्याची क्षमता. आयुष्य समजावून घेतलं पाहिजे, माणसं समजावून घेतली पाहिजे, संबंध देश समजावून घेतला पाहिजे. आम्ही फक्त पुस्तकं वाचतो आणि शब्द वाचतो. ग्रामीण भागातल्या स्त्रीनी मन वाचलं, मनाशी संवाद केला आणि तिचे शब्द कुठले उसने नाहीयेत. जसं फूल आतून उमलतं, आईला पानं आतून फुटतो, पक्षाला पंख आतून फुटतात, विहिरीला झरे आतून फुटतात, तसं ज्ञान सुद्धा जीवनामध्ये आतून उमलावं लागतं. ज्या ठिकाणी ज्ञान आतून उमलतं त्या ठिकाणी ज्ञानाचं दर्शन असतं आणि जिथे दर्शन असतं तिथे प्रदर्शन असत नाही. तेव्हा ती आई जरी शिकलेली नव्हती तरी ती मुळातनं शाणी होती. ती म्हणाली असं कर, लग्नाला मला तू पोत्यात बांधून घेऊन जा. त्यांनी मुलगी पाहिली, पसंत केली. आल्यावर आई म्हणाली कशी आहे ही मुलगी? तो म्हणाला अतिशय सुंदर दिसायला.
फूल सुंदर असून चालत नाही, त्यांनी सुगंध द्यावा लागतो. वीज आकाशाची झालर असून चालत नाही, तो प्रकाशाचा पाझर व्हावा लागतो. मनामध्ये सद्भाव असून चालत नाही, तो कृतीमध्ये उतरावा लागतो. निव्वळ शारीरिक सौंदर्य जीवनात महत्वाचं नसतं. आणि ग्रामीण स्त्रीचं हेच वैशिष्ट्य आहे की शारीरिक सौंदर्यापेक्षा आतून ओसंडून वाहणारं जे सौंदर्य, जे लावण्य, ते तिच्या कवितेत आहे, ते तिच्या गीतात आहे, ते तिच्या लोकगीतामध्ये आहे. आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की भांडोळे काय, किंवा चित्रकथी काय, पांगुळ काय, वासुदेव काय, वाघ्यामुरळी काय, गोंधळी काय, या सगळ्यांची जेव्हा आपण या साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की केवढी प्रतिभा आहे. म्हणजे ज्याला आपण नवउन्मेषशालिनी प्रतिभा म्हणतो, त्या प्रतिभेचं दर्शन आपल्याला या लोकसाहित्यामधून घडत असतं. तेव्हा आई काय म्हणाली, ठीक आहे बाबा, लग्न केव्हा? 15 दिवसांनी. मग मला नेणार का? नेईन, पण तुला पोत्यात बांधून नेईन. ज्या शिक्षणाने आई वडिलाची लाज वाटते ते शिक्षण न घेतलेलं बरं. अडाणी असेल, कमी शिकलेली असेल, पण ती मुळात शहाणी असणारी आई आहे, त्यामुळे कुठे जास्त दिमाग करायचं नाही शिक्षणाचा. मग ठरलं, सगळं सामान भरलं, त्याच्यात आईचं पोतं भरलं. आई फार समंजस, शांत, संयमी आणि अनाक्रोशी होती. कारण आयुष्य गडबड्या असिद्धीत असत नाही, ते शांत सिद्धीमध्ये असतं. त्यामुळे शांतीकडची वाटचाल ही जीवनामध्ये महत्वाची असते. तेव्हा आई आणि ते सगळं वराड निघालं. ज्या ठिकाणी उतरायला जागा दिली होती तिथे सगळं बिराड लावलं, आईचं पोतही लावलं. आईला म्हणाला, बाहेर येऊ नको, तू येशील बघ लग्न मंडपात, अजिबात यायचं नाही. आई म्हणाली, बरं बाबा. आई म्हणाली, तुझं चांगलं होतंय ना, मग मला काय त्याच्यात, मी नाही आले तरी काय फरक पडला. आणि मग लग्न लागलं. आई पोत्यात बसून. त्या मुलीच्या आईला प्रश्न पडला की मुलाची आई कशी दिसत नाहीये. ती म्हणाली, असं जावई पुन्हा बोलून उपयोगाचं नाहीये, इंजिनियर मनुष्य आहे, खूप शिकलेला आहे, ते मला जरा वेगळ्या पद्धतीने दाखवावं लागतं. मग ती म्हणाली, जावई बापू तुम्हाला सांगायची विसरले बघा. काय हो? अहो, आमच्या गावची एक पद्धत आहे. काय आहे? आमच्या गावकऱ्यांना जेवण द्यावं लागतं. ते म्हणाले, ठीक आहे, काय त्यात विशेष आहे? किती 5,000 लोक आहेत का? करा स्वयंपाक, मी पैसे देतो तुम्हाला. स्वयंपाक तयार झाला. पाट मांडले, ताटं मांडली, रांगोळ्या काढल्या, गावकरी आले. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अरे अच्छा जावई बापू, आणखी एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. अहो, काय राहिलंय? हो, आमच्या गावकऱ्यांना विहीरभर तूप दाखवलं तर गावकरी जेवतात, नाहीतर जेवत नाही. अरे बापरे, विहीरभर तूप? आता कसं काय हो, विहिरीत तर पाणी आहे. ते म्हणाले, तुम्ही काही करा. भली मोठी पुस्तक आणली, रेफरन्स बुक्स आणले, सगळ्यात पाहिलं की विहीरभर तूप कसं दाखवायचं. काही उत्तर मिळेना. शेवटी तो मुलगा वैतागला. तो म्हणाला, आता आपलं तर काही डिग्रीचं डोकं चालत नाही. मीटिंग घेतली, सगळे बसलो, पुस्तकं पाहिली, शब्द पुस्तकात असतात, अर्थ जीवनात शोधायचे असतात. तेव्हा तो म्हणाला, चला आता आपण आईकडे जाऊया. आईकडे गेला, आईला पोत्यातनं बाहेर काढलं आणि म्हणाला, अगं आई, माझी सासू म्हणते विहीरभर तूप दाखवलं तर गावकरी जेवतील, नाही तर जेवणार नाही. ती म्हणाली, हात मेल्या आणि त्यात काय अवघड आहे. ती म्हणाली, काय कमाल आहे? म्हणजे आश्चर्य वाटलं त्याला. कसं काय बाबा? आईला इतक्या लवकर कसं काय उत्तर सुचलं? 4-5 तास आम्ही लोक बसलो, विचार केला आणि आम्हाला उत्तर मिळालं नाही. मग आईला कसं काय मिळालं? तेव्हा आई म्हणाली, तुझ्या सासूला म्हणावं, विहिरीचे झरे बंद करा, विहिरीतलं पाणी उपसा, विहीर पुसून स्वच्छ कोरडी करा. हे काम आमचं नाहीये, विहीरभर तूप दाखवायचं काम आमचं. म्हणजे ग्रामीण भागातली स्त्री किती शहाणी आहे, आई किती शहाणी आहे. काय धन बर बाई होत माळा वरला धुरळा, माय माझ्या माऊलीचा आईचा पदर निराळा. आईचा पदरच वेगळा आहे आणि याचं वर्णन किती सहजपणाने, किती सहजतेने लोकगीतातनं, लोकसाहित्यातनं आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे एक आईचं जे वर्णन केलेलं आहे
त्याला शब्द नाही आहेत, शब्दा पलीकडचं वर्णन आहे. म्हणजे आईचं वर्णन करताना शब्द अपुरे पडावेत एवढं सुंदर वर्णन लोकगीतामध्ये आपल्याला केलं दिसतं. पण आई नसेल तर कसं वाटतं? माय बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कुणाच्या, झळ्या मारती उन्हाच्या. माहेराला जाते भाऊजाई बघती राग राग, बयाती नाही आता वेड्या मना फिर माग. माईनं माहेर कंथानं सासर, चैत्र उन्हाळ्यात रान दिसत बेसूर. आई नसेल तर कसं आहे, चैत्रातलं ऊन जसं रणरणतं कडक ऊन असतं तसं आई नसल्यानंतर सगळी गार सावली जीवनातली निघून जाते. इतकं स्थान आईच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे की ते आपण खरं सांगू का, शब्दच नाही आहेत त्या वर्णनाला. जे शब्दातीत वर्णन हे आईच्या स्थानाचं जीवनामध्ये आहे. एके ठिकाणी ती असं म्हणते, पड पड पावसा सर येती या पावसाची, बापजी बया माझी पासोडी निवाऱ्याची. कशी आई माझी? तर निवाऱ्याची पासोडी आहे. त्या पासोडीची बरोबरी कुणाला नाही आहे. ती माझी आई आहे. ती मला अशी झाकून घेते, पोटात घेते, सांभाळून घेते, चुकापदरात घेते. ती माझी माऊली की जिच्यासाठी माझ्यापाशी कोणताही शब्द नाहीये. जीव वाङ्मयात एक म्हण आहे, गॉड कुड नॉट गो एव्हरीवेअर सो ही मेड मदर्स. तशीच म्हण आपल्याकडे आहे, पण आपण मराठी साहित्यात आहे म्हणून ती जगभर झाली नाही आणि इंग्रजी साहित्यात आहे म्हणून जगभर झाली. काय आहे ते? कसे जात्यावर चोवी देवाला लई काम, देव जाईना घरोघरी, माईला नेमून त्यांनी केली बराबरी. आता तुम्ही मला सांगा, ही म्हण आणि त्याच्यात काय फरक आहे? गॉड कुड नॉट गो एव्हरीवेअर सो ही मेड मदर्स, हे एकच आहे. पण आम्ही मराठी साहित्यामध्ये असल्यामुळे त्याचा खऱ्या अर्थाने जेवढा उहापोह व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने मान मिळाला पाहिजे. कारण का तर एकंदरीत संस्कृतीचे जे सगळे टप्पे पाहिले तर त्याच्यामध्ये लोकसाहित्य हा एक विकसित टप्पा आहे. पण याचा अभ्यास आपण खऱ्या अर्थाने जसा करायला पाहिजे तसा केलेला नाहीये. तुम्ही मला सांगा, ग्रामीण भागातली आई किती शहाणी होती. एके ठिकाणी ती म्हणती, सखू ग सखू, सखू ग सखू, पोहायला शिक पाण्यात, पोहायला शिक पाण्यात, नाही येणार दैना तुझ्या जीवनात, नाही येणार दैना तुझ्या जीवनात. मला काही अर्थ कळेना की पोहण्याचा आणि जीवनात दैना येण्याचा काय प्रश्न आहे. म्हणजे काय शहाण्या असतात या, खरं शब्द नाहीत आपल्यापाशी, इतक्या शहाण्या त्या बायका. माझ्या लक्षामध्ये येईना की पोहण्याचा जीवनाचा काय संबंध त्यांनी जोडला. मग माझ्या लक्षात, मी अक्षरशः 6 ते 7 तास या ओळीवर विचार केला आणि मग माझ्या लक्षामध्ये गोष्ट आली की ऐल्या तीराचा अंदाज घेऊन ऐल्या तीरावर कुठं उभं राहायचं हे लक्षात घ्यायचं आणि तसाच पहिल्या तीराचाही अंदाज घ्यायचा. पाण्यामध्ये उडी मारायची, आवश्यक तेवढं पाणी प्यायचं, नको असलेलं पाणी बाजूला सरायचं, पाण्यामध्ये पाण्याचा आधार घेऊन पाण्यातनंच पुढे जायचं. नाकातोंडात पाणी जाणार नाही ना याची खबरदारी घ्यायची. आपण किती पाण्यात आहोत याचा अभ्यास करायचा. कुणाला पाण्यात पाहायचं नाही. पोहता पोहता पट्टीचा पोहणारा भेटला तर त्याच्याबरोबर स्पर्धा करायची. बुडणाऱ्याला हात द्यायचा, कमरेत खचणाऱ्याला साथ द्यायची. असं पोहत जाताना सुसरी मगरी भेटतील त्यांच्यातनं सुटका करून घ्यायची. असं पोहताना एखादी नाव दिसलीच तर ती इतरांसाठी सोडायची. सूर मारून तळ गाठायचा. मूल्य, तत्व आणि आध्यात्मिक विचारांचे मोती घेऊन वर यायचं. ओठाच्या शिंपल्यातनं कारण नसताना मोती बाहेर पडणार नाहीत ना याची खबरदारी घ्यायची. असं पोहत पोहत जाताना लाटा प्रवाह येतील आदळतील, पण खडक जितका शांत आणि स्थिर असतो इतकी शांत, स्थिर आणि संयमी भूमिका आपण जीवनात ठेवायची. असं पोहताना ऐल्या तीरावरून आईनी कावकाव ये, चिवचिव ये, दाणा खा, पाणी पी, बुरदिशी उडून जा असं म्हणत जो घास भरवला. लक्षात घ्या, आईने काय सांगितलंय? बुरदिशी उडून जा चिमणीला. म्हणजे शाश्वत अशाश्वताचा संदर्भ आईने बालवयामध्ये आपल्या मुलाच्या मनामध्ये रुजवलेला आहे. तो संदर्भ घेऊन पहिलं तोटे काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे,
इथपर्यंत तुम्हाला मला पोहोचायचं आहे. तो हा प्रवास चालला असताना लक्षात घ्या, अतिशय शांत, कधीतरी पाण्यात पडलेलं चांदणं न्याहाळावं, कधीतरी लाटाप्रवाहांशी खेळावंही. आणि असं खेळत असताना, असं शांत प्रवाहात आपण वाहत असताना, म्हणजे पोहत असताना, याला पोहण्याला या जलक्रीडा म्हणतात. ज्याला जलक्रीडेचा अर्थ कळला आणि ज्याला जलक्रीडा जीवन क्रीडेमध्ये परावर्तित करता आली, त्याला आयुष्याचा अर्थ कळला. कारण का, लक्षात घ्या तुम्ही की जीवन अशाश्वत आहे. हे पाण्यासारखं आहे. पाण्यात तरंगायला शिकावं लागतं, बुडायचं नाही. लक्षात घ्या, बुडायचं नाही. आणि न बुडता अतिशय शांतपणाने जीवनाचा अर्थ समजावून घेऊन जगायचं. यासाठी जी खंबीर भूमिका लागते, ती भूमिका लोकगीतामधून, लोकवाङ्मयामधून, लोकसाहित्यातून आपल्याला प्रकर्षाने जाणवताना दिसते. कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान आहे, पण किती सहज सांगितलंय. अतिशय सहज तत्वज्ञान सांगितलं. फुल फुलतं, पाणी वाहतं, निरव शांत जलाशय चांदणं जेलतं. या जितकी सहजता आहे, तितकी सहजता आपल्याला लोकगीतामध्ये, लोकसाहित्यामध्ये दिसते. इतकं सहज, इतकं साधं, कुठेही शब्दाचे उदाहरण नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही मला सांगा, जी आजची उद्ध्वस्त कुटुंब पद्धती आहे, एकत्र कुटुंब पद्धती आज संपली आहे. म्हणजे माता, पत्नी, कन्या आणि भगिनी या नात्यांच्या गोडव्यामध्ये नांदणारी भारतीय संस्कृती आज संपून चालली आहे. आज त्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडत नाहीये. पण प्राचीन काळामध्ये जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती, तेव्हा किती एकमेकांविषयी प्रेम होतं. कुंकवाच्या खाली रंग हळदीचा पिवळा, माझ्या कंठाच्या शेजारी धीर सजन सावळा. किती गोड वर्णन केलंय बघा धीराचं. माझ्या कुंकवाच्या शेजारी रंग हळदीचा पिवळा, माझ्या कंठाच्या शेजारी धीर सजन सावळा. सख्खे चुलत भाऊ नका म्हणू वेगळालय, एका राशीचे जोंधळे. एका राशीचे जोंधळे आहेत. वेगळं वेगळं का म्हणता तुम्ही? म्हणजे माणसातलं प्रेम, संवाद, आपुलकी, आपलेपणा हा जो आपल्याला लोकसाहित्यात दिसतो. म्हणजे नात्यातला गोडवा जर पाहायचा असेल तर लोकसाहित्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तो सखोल अभ्यास केला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला कळणं शक्यच नाहीये की खरं जगणं काय आहे माणसाचं. तुम्ही मला सांगा, माय लेकीचं किती गोड नातं आहे. म्हणजे माय लेकीचं भांडण दुधा तुपाची उकळी, माय लेकीचं भांडण दुधा तुपाची उकळी, माता मनात मोकळी. आई कशी आहे? मनात मोकळी आहे. जरी भांडण झालं तरी काही तिच्या लक्षात राहत नाही किंवा मुलीच्याही लक्षात राहत नाही. असं नातं आहे. मुलगी जेव्हा नांदून सासरहून माहेरी येते तेव्हा आई तिला म्हणते, बाई ग बाई दिव्यामंदी सारं वात, बाई ग बाई दिव्यामंदी सारं वात, तुझ्या माझ्या कथमध्ये जाईल ग सारी रात. अगं ती म्हणते, दिव्यात वात सार, तुझं दुःख माझं दुःख. कथा म्हणजे काय हो? व्यथा. कथेचा अर्थच मुळी व्यथा आहे. भळभळत्या ज्या जखमा आहेत त्या जखमा म्हणजेच त्याला कथा म्हणतात, त्याला व्यथा म्हणतात. व्यथा ही कथेपेक्षा वेगळी असत नाही. तुला काय सांगू माझी कथा म्हणतो की नाही आपण, म्हणजे याचा अर्थ ती व्यथाच आहे. तेव्हा मुलगी आणि आई ह्या एकमेकींशी बोलतायत, हितगुज करतायत. लक्षात घ्या. आणि त्याच्यातनं संबंध जीवनातलं दुःख, ज्याला वेदना म्हणूया, जो काही त्रास असेल तो उकलला जातो. असं नातं आईचं आणि मुलीचं. वैराळ दादा तुझं पेटार लाले लाल, अरे छंदवाली गेली काल. वैराळ दादा म्हणजे कासार. तेव्हा आई म्हणते, आता काय सांगू तुला बाबा, तू बांगड्या एवढा पेटारा भरून घेऊन आलायस, पण माझी छंद करणारी, हट्ट करणारी मुलगी काल सासरी गेली आहे. लक्षात घे. म्हणजे कसं भीती, एक काय म्हणूया त्याला, आईच्या विषयीची जी तळमळ आहे ती किती सहजपणाने या लोकगीतातनं व्यक्त झाली आहे बघा. ती म्हणते, तो वैराळ दादा म्हणतो, जेव्हा आई त्या वैराळ दादाला म्हणते, अरे काकण भर, तेव्हा तो म्हणतो, काकण भरती लेकी आधी सुनला. म्हणजे कसं आहे की वैराळ दादा हसतो मनाला. तो वैराळ दादा मनाला हसतो की केवढ्या मोठ्या मनाची बाई आहे ही, की शिकलेली नाही आहे, हिला डिग्र्या नाही आहेत, आमचीच मनं संकुचित आहेत, आमच्या मनाचं उदात्तीकरण झालेलं नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही.
जेवढं आम्ही शिकून समजून घ्यायला पाहिजे तितकं आम्ही कमी पडतो, कारण स्वच्या केंद्राभोवती आम्ही फिरायला लागलेलो आहोत. नको इतका अहंकार आमच्यात वाढलाय, अहंकारातून मोहात आणि मोहातून अहंकारात अशा फेऱ्या आम्ही जीवनामध्ये घालायला लागलेलो आहोत. खऱ्या अर्थाने ज्याला एक सखोलपणे आयुष्य समजावून घेणं म्हणतो ते आम्हाला कळलं नाहीये. ती माय आपल्या सुनेला आधी बांगड्या भरते आणि मग लेकीला बांगड्या करते. कसं किती गोड नातं आहे सांगा तुम्ही. ज्या वेळेला आई जाते तेव्हा ती सांगते, आंब्याच्या सावलीला जळतय सरण, आंब्याच्या सावलीला जळतय सरण, माझ्या रे बाळा इथं जळते तर तुळया, इथं जळते ती तुळया, तुला लागतील झळया. काय आईची माया असू शकते बघा. मेल्या सुद्धा म्हणते, अरे तुला झळ्या लागतील, तू येऊ नको माझ्या सरणापाशी. काय आई आहे. आपल्याजवळ शब्द नाहीये वर्णन करायला. खरं सांगते मी तुम्हाला, शब्दातीत वर्णन करायचं असेल तर लोकसाहित्यातली आई पाहायला पाहिजे, लोकगीतातली आई पाहायला पाहिजे, ओवीतली आई पाहायला पाहिजे. केवढा मैत्रिणीचा सुद्धा गोडवा आहे हो. तुझा माझा भाऊपणा पाण्याला ग जाता जाता, तुझा माझा भाऊपणा पाण्याला ग जाता जाता, ठेव घागर बोलू आता. काय शब्द आहेत, साधे शब्द आहेत. काय त्याच्यात ओढाताण आहे, अलंकार आहे, कुठंतरी नटवलंय, कुठंतरी काही असा डेकोरेशन केलंय, असं काहीही नाहीये. जे साधं असतं ते सुंदर असतं आणि नेटकं असतं. कारण साध्या गोष्टीला अभिनयाची गरज नाहीये आणि अभिनिवेशाची पण गरज नाही. अभिनिवेश नको आणि अभिनय नको. जसा श्रद्धेचा बाजार असत नाही तसा सत्याला अभिनय असत नाही. असं जे खरं आहे, जे सत्य आहे, जे रोखोक आहे ते शांतपणाने आईने इतक्या सहजपणाने व्यक्त केलंय. सांगा ना तुम्ही मला यात काय. तुझा माझा भाऊपणा पाण्याला जाता जाता, ठेव घागर बोलू आता. तुझा माझा भाऊपणा, भाऊपणाला काय देऊ, एक लवंग दोघे खाऊ. तुझा माझा भाऊपणा, भाऊपणाला काय देऊ, एक कवठ दोघे खाऊ. माहितीये किती म्हणजे प्रेम आहे त्याच्यामध्ये. एक कवठ आपण खाऊ, एक लवंग पण खाऊ. आणि ती काय म्हणते, बाई ग बाई, बाई ग बाई, कुणी कालवलं मीठ, आबोल्यात गेली रात, बाई माझी बोल नीट. सबंध रात्र आबोल्यामध्ये गेली, अगं मला चैन पण नाही. तुझा माझा भाऊपणा किती जुना आहे ना, आपली मैत्री किती जुनी आहे, मग कुठे मीठ कालवलं ग. आणि त्यामुळे काय झालंय, मी तुझ्याशी बोलू शकत नाही, तू माझ्याशी बोलू शकत नाही. हा जो भावनेचा गोडवा आहे, हे जे काय म्हणूया त्याला, भावनेचं ज्याला एक उदात्तीकरण म्हणूया, ही भावभूमी जी आपल्याला लोकसाहित्यात संपन्न दिसते, अशी भावभूमी आज निर्माण झालेली नाहीये. अशी भावभूमी आज नाही. पण म्हणून मी काही मुद्दे काढले ते तुम्हाला वाचून दाखवते. का लोकसाहित्याचा अभ्यास करायचाच का, तर मातृसंस्कृती समजण्यासाठी, मूल्य आणि तत्व ही जीवनात येण्यासाठी, त्याच्यानंतर प्राचीन लोकसंस्कृती समजावून घेऊन आजच्या काळात त्यातलं काय आपल्याला घेता येईल याचा अभ्यास करण्यासाठी, कौटुंबिक भावबंधन ज्याला म्हणतो ते भावबंधन जपण्यासाठी, मानसिक पर्यावरण फार महत्वाचे आहे. कारण मानसिक दृष्ट्या आपण आज जगत असताना अतिशय दुबळे झालेले आहोत. म्हणजे आपण इतके उद्ध्वस्त आहोत, इतके गोंधळलेले आहोत, कुठे आपल्या मनाला दिशाच नाहीये. ही दिशा पाहिजे असेल तर रोखठोक ठाम आणि निश्चित अशी भूमिका घेऊन आपण लोकसाहित्यातल्या मातेसारखं जगायला शिकलं पाहिजे. म्हणून कौटुंबिक भावबंधन जपलं पाहिजे. मानसिक पर्यावरणाचा संतुलन जो त्या काळामध्ये लोकसाहित्यातून साधलाय तो साधला पाहिजे. सामाजिक एकता, न्याय आणि सामाजिक अभिसरण. हळदी कुंकवाला बायका एकमेकांकडे जायच्या, एकमेकाच्या सुखदुःखाच्या पुढ्या उभ्या. म्हणजे हा जो सांस्कृतिक भाग आहे हा पुन्हा वाढला पाहिजे. स्त्रीच्या मानसिक सबलतेसाठी आज आम्ही स्त्री सक्षमीकरण म्हणतो, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. असा आहे तर सर्वात जास्त घटस्फोट का व्हायला लागलेत, कशासाठी व्हायला लागले. सगळ्यात जास्त मानसिक रुग्ण निर्माण व्हायला लागले. काय कारण आहे,
अमेरिकेमध्ये दर 7 मिनिटांनी एका माणसाला वेड लागतं. जगातले 1/3 इतकी वेड्याची इस्पितळं एकट्या अमेरिकेत आहेत. मॉर्फियाचे इंजेक्शन आणि ओपीएमच्या पिल्स घेतल्याशिवाय मुलं कॉलेजला जाऊ शकत नाहीत. अहो, सर्वात समृद्ध देश आहे ना, अफाट पैसा आहे ना, मग तुमच्याकडे इतकी दुर्बलता कशी, इतकी वेड्याची इस्पितळं कशी, इतके मानसिक रुग्ण कसे? आणि तोच प्रकार आज आपल्याकडे व्हायला लागलेला आहे. भौतिक संपन्नता वाढली पण आतून आम्ही पोखरत चाललोय. वरून माणूस डामडौल करायला लागलाय, आतून सूर हरवलाय, त्याचा आतला आवाज हरवलाय, त्याचा आतला सूर हरवलाय, त्याचं जे आंतरिक जीवन आहे ते उद्ध्वस्त आहे. वरून गटलं म्हणून काय झालंय, रस्ते रुंद झाले पण माणसांची मनं अरुंद झाली. लक्षात घ्या, रस्ते खूप रुंद झाले, मनं अरुंद झाली. दिवाणखान्यामध्ये भारी वस्तू मांडल्या आहे पण कोठीच्या खोलीचं काय, धान्याने रिकामी आहे का कोठीची खोली भरलेली आज? धान्याने रिकामी. आपण फार बोलतो पण प्रेम फार क्वचित करतो. लक्षात ठेवा, फार क्वचित आपण प्रेम करतो. माणसात अंतर वाढलंय. माणूस ओळखत नाहीये, आपण माणसं वाचत नाही, आपण माती वाचत नाही, आम्ही शब्द वाचतो आणि फक्त ऐहिक जीवनामध्ये आम्ही रममाण झालेले आहोत. खऱ्या अर्थाने माणूस हा संपून चाललेला आहे, माणूस हरवायला लागलाय, आतला सूर संपलाय. आणि यासाठी लोकसाहित्याची गरज आहे. कारण लोकसाहित्यामध्ये माणूस माणसाला साथ देतो, माणूस माणसाशी प्रेमाने वागतो, तिथे संवाद आहे आणि संवाद हा महत्वाचा असतो. आज संवाद संपत चाललाय, हा संवाद संपता कामा नये. म्हणून तुम्ही जेव्हा एम्पॉवरमेंट ऑफ वुमन म्हणता तेव्हा नेमकं आपण काय करायचं, खूप डिग्र्या घेतल्या, खूप पैसे मिळवले म्हणजे आपली शक्ती वाढली का? नाही. ज्यावेळेला आपली मानसिक शक्ती वाढेल, ज्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण खंबीर, करारी, तत्वनिष्ठ, मूल्यावर आधारित असं जीवन जगायला शकू. संघर्ष असू द्या, कटू अनुभव येऊ द्या, पण कटू अनुभवाच्या बदल्यात सुद्धा मनाची प्रसन्नता आणि आनंद टिकवणं, यासाठी जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य स्त्रीच्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण होणं. आणि हे लोकसाहित्यामध्ये आपल्याला दिसतं. लोकसाहित्यातली स्त्री खचून जात नाही. मुलगा त्रास देऊ दे, नवरा त्रास देऊ दे, घरात संघर्ष असू दे, या सगळ्यांना पोटात घेऊन ठामपणे ती उभी राहती आणि बिघडलेल्या जीवनाला वठणीवर आणती. इतकं सामर्थ्य लोकसाहित्यातल्या स्त्रीमध्ये आहे, ते आज तुमच्या आणि माझ्यामध्ये नाहीये. आम्ही नटलो मुरडलो 10 दागिने घातले तरी काही उपयोगाचं नाहीये. बोलून किती शहाणा, याला महत्वच असतो. नंदीबाई सजला तरी स्टेजवर नेऊन आपण त्याचा सत्कार करत नाही. लक्षात घ्या. म्हणून आतून परिपक्व होणं, आतून समृद्ध असणं, आंतरिक ज्याला एक बॅलन्स म्हणतो, समतोलता म्हणतो, ती टिकणं हे शिक्षणाचं सर्वात मोठं काम आहे. कशासाठी घटस्फोट घ्यायला गेला तो? बघा, मुंबईला मी गेले होते बघायला एकदा, त्या खास घटस्फोटाचं कोर्ट वेगळे. मला खूप वाईट वाटलं. काय आहे, कसली टोकाची व्यक्तित्ववादी भूमिका, एवढा अहंकार कसला आम्हाला? अरे 4 पावलं मागे सरायला शिका. मुलांना मानसिक रुग्ण करायचंय का आपल्याला, का मुलांना वेड्याच्या इस्पितळात पाठवायचंय? जर मुलांना तुम्ही खऱ्या अर्थाने सुरक्षितता दिली नाही, मानसिक सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ते जर दिलं गेलं नाही तर तुम्ही किती शिकलाय, तुम्ही किती मिळवलं, याला काडीचा अर्थ नाहीये. तुम्ही किती मोठे आहात याला अर्थ नाहीये. घर सांभाळता आलं पाहिजे, माणसं सांभाळता आली पाहिजे, नाती सांभाळता आलं पाहिजे, नात्यातला गोडवा टिकवता आला पाहिजे. आणि हा खरा सक्षमीकरणाचा अर्थ आहे. नुसतं नटणं आणि मुरडणं म्हणजे सक्षमीकरण नव्हे. एके ठिकाणी विवेकानंदने म्हणले, ओठाला लावलेलं लिपस्टिक पुसेल म्हणून बाळाचा पापा न घेणारी माता माझ्या संस्कृतीत निर्माण झाली नाहीये. हे माझ्या संस्कृतीचं भाग्य आहे. कारण का, तर सुखाचा गुणाकार करणारी आणि दुःखाचा भागाकार करणारी जर कोण असेल तर भारतीय स्त्री आहे. वास्तव स्वप्नांना धुळीत मिसळू न देता ओंजळीतल्या दिव्यात परावर्तित करणाऱ्या सांजवातीसारखं भारतीय स्त्रीचं व्यक्तिमत्व आहे. ही सांजवात आपल्या लोकसाहित्याने पेटवली आणि टिकवली आहे. लक्षात ठेवा, तुळशीपूरची सांजवात म्हणजे लोकसाहित्यातला आत्मा आहे, लोकसाहित्यातलं तत्व आहे, लोकसाहित्यातलं जीवन आहे. हे जीवन आपण जगायला शिकलो पाहिजे. आज आमचं अंगण हरवलंय. अंगणातला सडा गेलाय. सडा टाकता आई म्हणायची, सारविता सारवण रामनामे सार, रामनामे केला बाई गोड हा संसार. कुठे गेला सारवण, कुठे गेली आज रांगोळी, कुठे गेला तिन्ही सांजेचा नंदादीप? काय रांगोळी काढली माझ्या आईनी,
तर 7 वारांचे आणि सप्तरंगांचे सप्तसूर त्या रांगोळीत तिने भरलं. तिने ठरवलं, लोकसाहित्यातल्या माझ्या आईने ठरवलं की मी रांगोळी काढणार, कारण रांगोळी ही उद्यासाठी रेखायची असते. आपल्या उद्ध्वस्त स्वप्नातून सुद्धा उद्यासाठी रांगोळ्या रेखायच्या असतात, हे त्या रांगोळीकडे पाहून आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणून रांगोळी काढायची असते. किती सुंदर, तुम्हाला मी सांगते, काय लोकसाहित्यातले जीवन आहे हो. पारिजातकाची फुलं वेचणारी, का बरं एवढी सुंदर फुलं ती वेचते? कारण का तर तिला माहिती आहे की क्षण आयुष्यातले पारिजातकासारखे टिपावे लागतात. प्रत्येक फुल हे टिपून घ्यावं लागतं. आपल्या जीवनाची परडी सुगंधाने भरावी लागते. आयुष्य पारिजातकाच्या सारखं जगावं पण लयलूट करावी ती सुगंधाची. हे शिकवणारी माझी लोकसाहित्यातली आई आहे. आज आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. ज्याप्रमाणे त्याला मान मिळायला पाहिजे, ज्याप्रमाणे तिची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, ज्याप्रमाणे लोकसाहित्याला खऱ्या मूळ प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, मूळ चळवळीत त्याला आणलं पाहिजे, ते काम आज त्या मानाने घडत नाहीये असं मला स्वतःला वाटतं. तत्कालीन जीवन राहटी कशी होती हे समजावून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला लोकसाहित्याचा अभ्यास करावा लागेल. वात्सल्य रस आणि शांत रस हा जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो. नवरसाला महत्व नाहीये. वात्सल्य रस ज्या वेळेला हा शतकांच्या पाटामधून प्रवाहित होत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगते की या जगामध्ये शांती नांदते. कारण जितका वात्सल्य रस तितकी मानसिक स्वास्थ्य, मानसिक धारणा चांगली होते. म्हणून वात्सल्याची निर्मिती महत्वाची आहे. देवकी इतक्याच यशोदा सुद्धा जीवनामध्ये महत्वाची आहे. देवकीने जन्म दिला, कृष्णाला यशोदेने वाढवलं. असं वाढवण्याचं काम सुद्धा आपल्या हातून घडलं पाहिजे असं या ठिकाणी लोकसाहित्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आज तुम्ही मला सांगा, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम का निघतायत? माणसाला का नकोशी झाली आहेत? का नकोशी झाली आहेत सांगा ना. पैसा आहे, जागा आहे, फ्लॅट आहेत, बंगले आहेत, सगळं असताना सुद्धा वृद्धाश्रमात निघतायत. भारतीय संस्कृतीचे गोडवे राहणाऱ्या आम्ही लोकांनी लोकसाहित्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण कौटुंबिक जीवन कसं सांभाळावं, लोकांना कसं समजावून घ्यावं, हे जे आपल्याला लोकसाहित्याने शिकवलंय ते आपल्याला आज दिसत नाही. उद्ध्वस्त कुटुंब पद्धती आज आपल्याला सगळीकडे दिसते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर विस्मृतीत गेलंय. काय विस्मृतीत गेलंय? तर आईविषयीचं कर्तव्य काय आहे याचं भान आज मुलांना राहिलेलं नाहीये. ते भान निर्माण करून देण्यासाठी सुद्धा लोकसाहित्याचा अभ्यास करणं ही महत्वाची गरज आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास समाजशास्त्रीय दृष्टीतनं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं आणि मानव वंशशास्त्र दृष्टिकोनातनं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आधुनिक जीवनातल्या उणीवा खऱ्या अर्थाने भरून काढायचे असतील तर लोकसाहित्याचा अभ्यास केलाच पाहिजे. कारण आज आमच्या जीवनामध्ये फार उणीवा आहे. आता हे जे बालकेंद्र आहेत, बालमेळावे आहेत, या ठिकाणी सुद्धा ओव्या घ्यायला गेल्या पाहिजेत. खरं तर जीवनातले जे अनावश्यक आणि अवाजवी कल्पना आहेत ना आमच्या, म्हणजे आम्ही इतके हवेत राहतो आणि इतके कल्पनेत राहतो की वास्तवाला तोंड देण्याची ताकद आमच्यामध्ये राहत नाही. तर ह्या कल्पना आपण काढून टाकल्या पाहिजे. प्रखर वास्तव समजावून घेण्याचा अभ्यास करायचा असेल तर लोकसाहित्याचा अभ्यास करावा. कुटुंब संस्थेच्या प्रशिक्षणासाठी लोकसाहित्याचा अभ्यास आवश्यक आहे. ग्रामीण स्त्रीच्या सृजनात्मक निर्मितीच्या गौरवासाठी लोकसाहित्याचा अभ्यास आहे. खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण घडावं असं वाटत असेल तर लोकसाहित्याचा अभ्यास आहे. निसर्ग आणि मानवी मन याचा अनुबंध आपल्याला जोडता आला पाहिजे. कसं सांगते मी तुम्हाला, मी एकदा नागालँडला गेले होते. माझा कार्यक्रम होता नागालँडला आणि तिथे एका प्राध्यापकांनी मला असं सांगितलं, मॅडम आमच्याकडच्या आदिवासी बायका एवढ्या निसर्गाशी एकरूप होतात की तुम्ही कल्पना नाही करणार. म्हटलं काय झालं? तर ते सांगत होते, आदिवासी एका कुटुंबामध्ये ते डोंगर उतरून गेले त्यांना भेटायला आणि भेटल्यानंतर तिथे एक बाई ढसाढसा रडत होती. त्यांना कळेच नाही बाई का रडते, मला बघून काय रडायला लागली. तेव्हा ती बाई त्या दुभाषाला म्हणाली, मी त्यांना बघून रडत नाहीये, हा जो झाडावरचा पक्षी आहे ना याच्याशी मी बोलते, त्याला माझी भाषा कळते, मला त्याची भाषा कळते, मी मेल्यावर याच्याशी कोण बोलेल याचं मला दुःख आहे. काय आहे किती निसर्गाची एकरूपता म्हणजे आदिम जीवनामध्ये, आदिवासी जीवनात किंवा ज्याला आपण लोकसंस्कृती म्हणूया या जीवनामध्ये आपल्याला दिसतंय. आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की धर्मजागरणाचा प्रवाह आज आपण
फार सुशिक्षित असल्यामुळे काही लोकांना असं वाटतं की काय पूजा करायची, काय देवाला जायचं. अरे देव खरा की खोटा यापेक्षा मी खरी की खोटी तपासून पाहिलं पाहिजे. मी खरी आहे का खोटी, देव नंतरचा भाग आहे. लक्षात घ्या, मी आंधळी आहे म्हणून मला सूर्य दिसत नाही म्हणून सूर्य नाहीच आहे का? डोंगराच्या पलीकडे गाव आहे अलीकडून दिसत नाही म्हणून गाव नाहीच आहे का? साखर गोड आहे कुणी कुणाला सांगून का उपयोग आहे? तसे धर्मजागरण हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. आणि धर्मजागरणाचा प्रवाह सतत वाहत ठेवण्याचं काम कुणी केलंय तर वासुदेव, चित्रकथी, पांगुळ, वाघ्या मुरळी, पोतराज आणि गोंधळी, भाडळी आणि सहदेव या लोकांच्या जीवनाचा, या लोकांच्या कथांचा, या लोकांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मानवी विकासाचा एक कालखंड म्हणून सुद्धा आपल्याला लोकसाहित्याकडे बघता येईल. लोकसाहित्य एक स्वयंभू क्षेत्र आहे. लक्षात घ्या, याची लोकसाहित्य कुणाची प्रतिकृती नाहीये, चोरून केलेलं वाङ्मय नाहीये, तर ते प्रत्यक्ष स्वयंभू स्वतः निर्माण झालेलं वाङ्मय आहे. आणि जे स्वयंभू असतं त्याला प्रतिकृती असत नाहीये. त्यामुळे लोकसाहित्य एक स्वयंभू क्षेत्र. या दृष्टिकोनात आपण कसं पाहणार आहोत त्याच्याकडे? भ्रूण हत्या किंवा मुलीची संख्या थांबवायची असेल आणि बलात्काराचं प्रमाण होऊ नये असं वाटत असेल तर लोकसाहित्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं काय? कारण पूर्वी मुलगी झाली म्हणून मारून टाकत नव्हते आणि मुली आहेत, जितक्या अधिक मुली तितकं बलात्काराचं प्रमाण कमी होईल. साधं कॅल्क्युलेशन आहे ते. त्यामुळे या दृष्टीने त्याचा अभ्यास व्हावा. घटस्फोटाचं प्रमाण कमी होण्यासाठी सहनशीलता किंवा क्षमाशीलता, समजावून घेणं, पोटात घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या लोकवाङ्मयामध्ये आपल्याला त्या स्त्रीमध्ये दिसतात त्या आपल्याला दिसत नाही. यासाठी सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. आता मला वाटतं की आपण लोकसाहित्याचा जागर करण्यासाठी काय करू शकतो तर गव्हर्नमेंटला आपण म्हणू शकू का की रेशन कार्डावर एक ओवी प्रिंट करा. रेशन कार्ड असतं ना, तर त्याच्यावर एखादी ओवी प्रिंट करायला काय हरकत आहे? किंवा आईचा तळतानाचा हे असं का करत नाही? किंवा लोकसाहित्यामध्ये आपल्याला पथनाट्य सादर करता येईल का? पथनाट्य सादर करू शकू का आपण? आकाशवाणी, दूरदर्शनवर जात्यातल्या ओव्या मातृवंदना म्हणून गायल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ओवी गीतावर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची भाषणं ठेवावीत, शिबिरं ठेवावीत आणि थर्ड इयरच्या मुलांना एक छोटा प्रबंध लिहायला द्यायलाही हरकत नाही. कारण जनरल नॉलेजसाठी थर्ड इयरच्या मुलांनी गावागावामध्ये जावं, ओव्या गोळा कराव्यात आणि त्याच्यावर निबंध लिहावा. ओवी गीतावर स्पर्धा परीक्षा घ्याव्यात, शिबिरं व्हावीत आणि लोकसाहित्याचा जागर हा विषय ठेवून NSS मध्ये व्याख्यानं ठेवावीत. ग्रामीण महिलांच्या स्पर्धा, मी एकदा शरद पवारांना म्हणाले, पवारसाहेबांची माझी भेट झाली, म्हणजे मी एक मुलाखत घेतली त्यांची, तेव्हा मी त्यांना म्हटलं काय हो कटलेट फटलेट आणि काय पिझ्झा हे सगळं तुम्ही टीव्हीवर दाखवता. म्हटलं आमच्या ग्रामीण भागातली स्त्री भाकरी कशी करते, टोपली कशी विणते, रांगोळी कशी काढते हे दाखवा ना. हे का नाही दाखवत? मी डायरेक्ट बोललो ते पवारसाहेबांना, म्हटलं तुम्ही ग्रामीण भागाला जसा न्याय द्यायला पाहिजे तसा दिला नाही. नाही नाही म्हणले बारामतीला या तुम्ही बघा. म्हटलं बारामती म्हणजे एक आहे का? तुमचं झालं ते, आमच्या मराठवाड्यात काय यायचं? मी ठामपणाने त्यांना हे सांगितलं होतं की ग्रामीण स्त्रीला कुठेतरी वाव दिला पाहिजे. ग्रामीण स्त्रीला तिची गाणी घ्या ना टीव्हीवर, म्हणू द्या ना तिला, एखादं जातं टाकू द्या, तळताना तिचं रेकॉर्डिंग घ्या. का करत नाही तुम्ही? टोपल्या विणताना बुरडाच्या पैशा घ्या, तिचं घ्या, भाकरी करताना घ्या. म्हणजे आमच्या ग्रामीण भागातली स्त्री इतकी कलावंत आहे, कुशल आहे आणि तरी तिला जसा भाव मिळायला पाहिजे तसं मिळत नाही. तर NSS मध्ये हा कंपल्सरी विषय असावा की लोकसाहित्याचा जागर. ग्रामीण महिलांच्या स्पर्धाही ठेवायला हरकत नाही. आणि जे आपल्या नोटबुक असतात मुलांच्या, त्या नोटबुकवर एखादा जर स्टिकर आपल्याला देता आला किंवा स्टिकर तयार करता आला दळताना वगैरे असा, तर तो स्टिकर लावावा. एन केन प्रकारानं किती प्रकारे आपण लोकसाहित्याला जास्तीत जास्त न्याय देऊ शकतो, त्याची चळवळ म्हणून उपयोग करू शकतो, याचा उपयोग आपण केला पाहिजे. आणि ग्रामीण स्त्रीला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा लोकसाहित्याच्या माध्यमातून, या अभ्यासाच्या माध्यमातून आपण द्यायला शिकलं पाहिजे. एवढं सांगून शांतपणाने तुम्ही माझे विचार ऐकले त्याबद्दल धन्यवाद देऊन मी आपली रजा घेते.
धन्यवाद ताई. आपण उद्घाटक म्हणून या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे आणि उद्घाटक भाषणामध्ये जवळपास लोकसाहित्यातील ग्रामीण स्त्री हा विषय अत्यंत प्रभावीपणे आपण मांडलेला आहे. अनेक बाजूंच्या वरती आपण बोलत होता आणि बोलत असताना आमची ग्रामीण भागातली स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे आणि आईचं वर्णन करत असताना आणि आईची माया आपण सांगत असताना ते असं म्हणते म्हणून सांगितलं की सरणावरती जळत असताना सुद्धा ती म्हणते की जवळ येऊ नको बाळा, तुला त्याच्या झळा लागते. आणि मग हे सगळं पाहत असताना मला एक कवी आठवतो. ताईंना एक औपचारिकता म्हणून कमलताई ठाकर असं आपण म्हणतो, पण आज त्यांच्या या एकंदरीत बोलण्यातून त्यांच्यामधलं मातृत्व मला जाणवलेलं आहे. आणि मी त्यांना ताई म्हणण्यापेक्षा आई म्हणेन आणि ते मला अधिक उचित वाटेल. आणि मग तू कवी असं म्हणतो, जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको दुर्दशा तू करू माऊलीची. का करू नको? तर पुढे तो असं म्हणतोय, जगाला जरी तू वाटलास वाढ तरी तुझ्या आईला तू मधाबाने गोड, माया तिची सेज कोमल फुलाची आणि म्हणून नको दुर्दशा तू करू माऊलीची. अशा प्रकारचा एक फार मोठा संदेश आपल्या भाषणामध्ये कमलताई ठाकर यांनी आपल्याला दिलेला आहे. आज या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्यामध्ये गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज हुलसून येथून प्रोफेसर दिलीप कुमार पतंगे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा अनावधानाने सत्कार करायचा राहून गेलेला आहे. तेव्हा मी दादांना विनंती करतो की त्यांनी प्रोफेसर पतंगे सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. तेव्हा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय रामचंद्र दादा अलुरे यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप. जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंधेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या एक दिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्रमानिमित्त आत्ता ज्यांनी आपलं उद्घाटन करून सविस्तर असं मार्गदर्शन केले. एक तास घेतला. तास याच्याकरता घेतला होतो की आपण सर्वजण विद्यार्थी होतो आणि ताई बोलत असताना खरंच प्रत्येकाच्या डोळ्यापुढे ती आईची छबी नक्कीच उतरली असणार. एवढ्या भावुकपणे आपण विचार आपण मांडत होतात. आपण म्हणाला की पाण्यात बुडू नका, पण नक्की आम्ही तुमच्या विचार कारण जर नौका जर आपल्या जीवनाची यशस्वी न्यायची असेल तर तुमच्या या विचारात आम्ही जर डुबलंच पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक गमती ठिकाण ज्यांनी आपलं मनोगत 3 भाषांमधून केलं ते सन्माननीय उमाकांतजी पाटील सर, माझे सहकारी बालाजी उगे, मांजरेचे प्राचार्य चमचिके सर, प्राचार्य लंडे सर, सिनेट सदस्य अंकुश कदम, या कार्यशाळेचे कार्यवाह करणाऱ्या लंडे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, या प्रशिक्षणासाठी या शिबिरात आलेले सहकारी, सर्व शिबिरात सामील झालेले सदस्य, विद्यार्थी बंधू,
आणि समोर माझ्या उपस्थित असलेले ज्यांना मी मामी म्हणतो त्या सर्वांच्या माम्या, कारण हा खरंच कौटुंबिक कार्यक्रम वाटतोय. माम्या आहेत, बहिणी आहेत, भाऊजाई आहेत, लेकी आहेत. लेकीची महिमा आणि आईची माया पण सांगतात. माझी एक बहिणी तो उठून स्वतःची लेकी जवळ गेली. त्याला म्हणून सांगत होतो की पुढून बसा, पण मला लक्षात आलं तिची लेक तिथं आहे. खरं तर आता एवढं सुंदर ऐकल्यानंतर बोलणं उचित नाही. फक्त एकच आम्ही इच्छितो की जे काय आपलं जुनं ते सोनं म्हणतो त्याप्रमाणे या जुन्या आपले ज्या लोकगीत आहे, भारूड आहे, पोवाडा आहे, याचं किमान श्रवण तर करायची तयारी आपली मानसिक आपण ठेवावी. कारण प्रत्येकाला गाता येत नाही, पण श्रोता तरी व्हावा. तसं जिथं जिथं आपल्या कानावर पडतं तिथं आपण थांबावं, आपला वेळ द्यावा, त्यात आपण समरस व्हावं. चंचिक सरांनी मनोगतात सांगितले की हळदीच्या कार्यक्रमामध्ये आता ते कंचीनं म्हटलं का मनाला कोणाला येत नाही. बँडवाल्याला सांगावं लागतं, मंदराष्टीला सुद्धा आता म्हणता येणार. प्रल्हाद शिंदेची कॅसेट टाकावी लागते. तेव्हा आपण आधुनिकीकरणामध्ये जात असताना त्याचा जरूर आपण स्वीकार करावा. पण आपल्यातल्या असलेले जे सुप्त गुण आहेत त्या गुणाला आपण तिलांजली न देता त्याचा विकास कसा होईल, त्याची वृद्धी कशी होईल, त्याचं संवर्धन कसं होईल, आपली परंपराचं जतन कसं होईल, हा त्या कार्याचा आपण फक्त हेतू आहे. शिवरायांच्या पोवाड्यापासून वासुदेवपर्यंत संस्कारात सगळे रस ओतून हे तयार झालेलं काव्य आहे. आता मला म्हणालात ताई, कृत्रिम आणि नैसर्गिकात खूप फरक असतो. कृत्रिमला सारखं सारखं सजवून ठेवावं लागतं, निसर्गदत्त असणारा सजवायची गरज लागते. काढून घे, कारण मला मी नेहमी म्हणत असतो अलीकडे ब्युटी पार्लरचा कोणी व्यवसाय करतात त्याला क्षमा इच्छितो. हा व्यवसाय तुमचा जरूर करा, पण मला भगिनीला एवढं सांगायचं तुमचं जे नेहमीचं रूप जे आहे वावरताना ते जर कामाला आणखी जर दाखवलं तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त रूपवान दिसता. परंतु तुम्ही ते विषय बाजूला सारून तास तास हजारो रुपये खर्च करून लागणार जेव्हा वधू येते स्टेजवरती, मी तर कधी त्यांच्याकडे डोळ्याने पाहिलं नाही. कारण वळखूच येत नाही ती. देवान दिलेलं शुद्ध रूप आपल्याला हे खूप सोज्वळ असतं, दूर लावणार असतं. तेव्हा त्याचा स्वीकार न करता आपण सरळ साधेपणानं जगावं एवढं प्रांजळमत मानतो. तुमच्या अधिकाराला मी कुठं गदा आणत नाही, कारण आता अलीकडं स्त्रियांचे आता सांगितले की हक्क 50%च्या पुढाचा जवळपास तुमच्या पदरात आहे. परंतु आता ताईने एक विषय मांडला घटस्फोटाचा, अत्यंत विदारक आणि विचित्र सत्य आहे. केवळ आणि केवळ मुलीमध्ये असलेली सहनशीलता ही वरचेर कमी होऊ पाहते. आणि त्याला काही तुम्ही म्हणाला जुनी म्हणून ते जुना का होता, आई मुलीला घेत परंतु आई ती आई तिच्या त्या तिथल्या संसारात त्या उलट्यामध्ये जाऊन कधीही उठाराटा केला नाही. परंतु आज मी बघतोय अनेक ठिकाणी आईचं स्वतःचं कर्तृत्व हे आपल्या चौकटीत ठेवावं. तिला तिच्या घरी सुखानं चटणी भाकर खाऊ द्या. फोन केले की ती मुलीला विचारतात काय केली स्वयंपाक, मला काय करतात, सासूबाई बघत, भाऊजाई बघत, मुलां बघत. परंतु तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळच्या रात्रीपर्यंत त्या जावायची चौकशी करत नाही, त्या सासूबाईची इनवायची करत नाही, इवायची करत नाही, फक्त लेख. घटस्फोटाचा विषय निघाला म्हणून विषय मांडतोय. कृपा करून हा विषय हसण्यावरती न नेता
हे सत्य स्वीकारा आणि याच्यामध्ये आपण डोळस वृत्तीने वाटचाल करा, जेणेकरून आपल्या लेकराचं आयुष्य वाटोळ होणार नाही. कारण आपलं लेकरू हे कधीही दुसऱ्याचं लेकरू होत नसतं, काही घराचं ते लेकरूच असतं. तेव्हा दोन्ही परिवाराचं नुकसान केवळ आपल्या या आंधळेपणानं आंधळ्या प्रेमापोटी वाटोळ करायचं काम आपण करू नये, एवढी माझ्या माताजींना कळकळीची विनंती आहे. युवा मित्रांना मला हेच सांगणं आहे की आपण शिकतो, मोठे होतो, परंतु आपल्या आई वडिलांपासून आपण दूर जातो. आता ताईने अत्यंत सविस्तर असं सांगितलं की आई काय आहे, आईची सुशिक्षितता किती आहे. सरणावरती हाय लागला म्हणून तिनं तुम्हाला टावर सांगते की तू दूर राहा, म्हणजे मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला ती जपणारी आई असो वडील असो. परंतु आपण या भौतिक सुखाच्या पोटी लागल्यानं आपल्याला सुख कशात आहे, आनंद कशात आहे याचा आपण अभ्यास आपण युवा मंडळी करावा. कारण कार्यशाळा घेण्यामागचा हेतू हा केवळ त्यांचे विचार चांगले आहेत, आपण चांगलं ऐकलो, मीही रेकॉर्डिंग करून घेतलं, आपणही ऐकलं असताल, रेकॉर्डिंग केलं असताल, पुन्हा आपण इथून हॉलच्या बाहेर गेले की आपण ती विसरतो. तेव्हा तसं न होता पाटील सर असतील, ताई असतील, त्या कार्यशाळेतून आपण जो घेतलेला विषय आहे ते जुनं ते सोनं याचं जतन करण्यासाठी आपण नक्कीच त्याला थोडंसं आपला स्वतःचा वेळ देऊन आपण जीवन जगूया. एवढंच बोलून माझ्या म्हणून थांबतो. जय हिंद. धन्यवाद दादा. समारोपाचं सत्र झाल्याच्या नंतर बीजभाषणाचं सत्र होणार आहे. मी या सत्राचा आभार प्रदर्शन करण्यासाठी, आभार मानण्यासाठी आमंत्रित करतो डॉक्टर राजशेखर नळगे साहेबांना. डॉक्टर राजशेखर नळगे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जवाहर महाविद्यालय अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन माननीय डॉक्टर कमलताई ठकार या ठिकाणी उपस्थित राहिले. ते या कार्यशाळेचं उद्घाटन केले आणि आपल्या सर्वांना अतिशय मोलाचं असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये 1995 पासून ते सतत आमच्या महाविद्यालयामध्ये येतात. खुदावडीला राष्ट्रीय शिबिरासाठी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरासाठी ते उद्घाटक म्हणून आले होते. तेव्हापासून अनेक वेळा आम्हाला या ठिकाणी येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. आपण सर्वजण या ताईंचं मार्गदर्शन या ठिकाणी घेतलं. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती, आज लोकसंस्कृतीमुळं हे समाज जीवन आणि लोकसंस्कृती जी आहे ते समाज जीवनाला एकसंध ठेवण्याचं काम ही लोकसंस्कृती किंवा लोकसाहित्य करतं आहे. त्याचं आपण आठवण ठेवली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे या उद्देशानं ही कार्यशाळा ठेवलेली आहे आणि म्हणून ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मी महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय रामदादा हे या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. या कार्यशाळेला त्यांनी मान्यता दिली आणि ही कार्यशाळा आम्ही या ठिकाणी घेऊ शकलो, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यशाळेसाठी बीजभाषक म्हणून माननीय प्राध्यापक उमाकांत पाटील सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तेही आपल्याला सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातून अनेक प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, पत्रकार बंधू उपस्थित राहिलेले आहेत आणि या गावातील अनेक माता भगिनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. हे जे मौखिक गीत आहे, अनेक गीतं ओव्या त्यांनी या ठिकाणी या कार्यशाळेसाठी दिलेले आहेत. ते या सत्रानंतर सादरीकरण सुद्धा या ठिकाणी करणार आहेत. मी त्यांचंही
मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, त्यांनी गीतं दिलेली आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले, त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी असणाऱ्या सर्व सन्माननीय मैत्रिणी, विद्यार्थी आणि आपण सर्वांना एक सूचना देण्यात येते आहे की आता यानंतर 1:15 पर्यंत बीजभाषण होईल. त्यानंतर आपल्या सर्वांसाठी जेवणाचे सोय या ठिकाणी केलेले, जेवणाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सर्व मैत्रिणींचे सादरीकरण या ठिकाणी होणार आहेत आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग होणार आहे आणि ते सगळं संकलन आपण गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपण ते सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. कारण जरी तुम्ही गाणे म्हटलात तरी आम्हाला पाठ करण्यासाठी पुन्हा तुमच्या त्या गोष्टीचं आणि सरांचं मनोदय असा आहे की आपण जे काही गीत सादर करणार आहे ते केवळ आपल्यापुरतं मर्यादित न राहता शासन दरबारापर्यंत आपल्याला ती गाणी घेऊन जायची आहेत. कारण जुनी संस्कृती जर जपणूक करायची असेल तर त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक मंत्रालयाकडे आपण हा प्रस्ताव या ठिकाणी पाठवून पुन्हा त्यासाठी आपण स्वतंत्र प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्व मैत्रिणींनी, सर्व विद्यार्थ्यांनी याचा आवर्जून आनंद घ्यायचा आहे. आणि आता आपण बीजभाषण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर उमाकांत पाटील सर हे आपल्यासाठी बीजभाषण म्हणून उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं बीजभाषणाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी अगदी शांतपणे या ठिकाणी या गोष्टी ऐकून घ्यायच्या आहेत. धन्यवाद. केंद्र